नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण जर ग्रामीण भागात राहत असोल किंवा शहरी भागामध्ये सुद्धा जर राहत असेल तर आपल्या नावाने रेशन येतं, परंतु आपण रेशनच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला रेशन आलं नाही किंवा कमी आलं असं सांगितलं तर, परंतु हे जे रेशन कार्ड जे दुकानदार असतात ते दुकानदार काय करतात, आपल्या नावाने आलेलं रेशन मात्र दुसऱ्याला विकतात। तर ह्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। आता तुमचं रेशन हे तुम्हालाच मिळणार, का मिळणार, कशा पद्धतीने मिळणार याविषयी सरकारने एक सिस्टम तयार केला आहे आणि त्या सिस्टमच्या आधारे हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना कुठेतरी आला बसलेला आहे। आता शासनाने नेमका कोणता निर्णय घेतला आहे? रेशन धारकांसाठी आनंदाचा निर्णय म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, असा हा निर्णय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, आता आपण रेशन धारकांसाठी शासनाने घेतलेला आनंदाचा निर्णय पाहूया। मित्रांनो, राज्य सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। रेशनमध्ये आता 4G ई पास मशीन व आयरिस स्कॅनची सोय करण्याचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतलेला आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रधारकांना किंवा जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात त्यांचा मोबदला किंवा त्यांचं धान्य त्यांना मिळावं या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता नेमका मित्रांनो, हा जो निर्णय राज्य सरकारने जो घेतलेला आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम या योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांना शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार गैरव्यवहार थांबवण्यासाठी लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आलेले आहे। लाभार्थ्यांची ई पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधापत्रिकांचे वाटप किंवा शिधा वस्तूंचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानुसार रास्तभाव दुकानामध्ये 2G 3G ई पॉस मशीन बसवण्यात आलेल्या होत्या। सदर सेवा देणाऱ्या संस्थांचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्तभाव दुकानामध्ये नवीन ई पॉस मशीन बसवण्याकरता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, आता ई पॉस मशीनद्वारे जे रेशनधारक आहेत त्यांना धान्य दिलं जात होतं, परंतु हे जे धान्य देताना काही वेळेस लोकांची थंब किंवा बायोमेट्रिक होत नव्हती, मग अशा लोकांना धान्य मिळत नव्हतं। मग रेशन दुकानदार काय करायचं, त्याच्या वाट्याला जे आलेलं धान्य आहे ते इतर लोकांना विकत असतात। असा हा जो भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे या उद्देशाने राज्य सरकारने आता आयरिस स्कॅनर या तंत्रज्ञानाचा वापर करून आधार बेसवरती किंवा डोळ्यांच्या स्कॅनरवरून त्या रेशनधारकाला धान्य दिलं जाणार आहे। म्हणजेच काय, तर ज्या व्यक्तीचं बायोमेट्रिक होतं नाही अशा व्यक्तीचं बायोमेट्रिकच्या अभावाने धान्य मिळू नये किंवा मिळत नाही, अशा वेळेस त्यांना धान्यासाठी पात्र किंवा अपात्र ठरवलं जात होतं। अशा वेळेस राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक रेशनधारकाला धान्य मिळावं आणि रेशन धान्य वितरण करणारे जे दुकानदार आहेत त्यांचा कुठेतरी जो भ्रष्टाचार आहे किंवा फसवणूक आहे ही थांबवावी, यासाठी डोळ्यांचे म्हणजे आयरिसच्या माध्यमातून त्यांचं आधार प्रमाणीकरण करून त्यांना धान्य दिलं जात आहे। अशी महत्त्वाची प्रक्रिया किंवा सिस्टम राज्य सरकारने सुरू केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने रेशन दुकानावरील अन्नधान्य वितरण प्रणाली पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांना रेशन सहज व सुलभतेने उपलब्ध होणार असल्याचे विभागचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितलेले आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे। म्हणजे आपण जर आपल्या गावामध्ये रेशन घेत असाल किंवा आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत ती रेशन घेत असतील आणि त्यांना जर त्यांचं बायोमेट्रिक होत नाही किंवा थंब होत नाही, अशा कारणामुळे जर त्यांना धान्य मिळत नसेल, रेशन मिळत नसेल, तर अशा लोकांपर्यंत ह्या
मेसेज किंवा ही व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही माहीत होईल की जर समजा आपलं बायोमेट्रिक झालं नाही किंवा आपलं थंब होत नसेल तर आयरिसच्या माध्यमातून सुद्धा आपलं आधार प्रमाणीकरण होऊन आपल्याला आपल्या वाट्याचं धान्य मिळणार आहे. कारण सरकार धान्य देताना संपूर्ण रेशन कार्डावरती जेवढेही व्यक्तींची नावं आहेत त्या सर्वांचं रेशन दर महिन्याला पाठवत असतो. परंतु या गोष्टीमुळे जर त्यांना धान्य मिळत नसेल तर हे चुकीचं आहे. याच्यावर मार्ग किंवा तोडगा म्हणून राज्य सरकारने हा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. सर्वांसाठी उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.